सोलापूर शहरातील राजकीय केंद्र मानल्या जाणाऱ्या घोंगडे वस्ती भवानी पेठेत रविवारी रात्री याच परिसरातील दोन गट एकमेकांना भिडले. दोन्ही गटाकडून मोठी दगडफेक झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेदरम्यान 40हून गाड्या अधिक फोडल्याचा प्रकार झालाय. या घटनेदरम्यान पोलिसांसह दोन्ही गटातील काही तरुण जखमी झाल्याचे समजत आहे. जखमींमध्ये भाजपचे नेते तथा महापालिकेचे माजी सभागृह नेते आमदार विजयकुमार देशमुख समर्थक सुरेश पाटील यांचे चिरंजीव बिपिन पाटील यांचा समावेश असल्याचे समजले आहे. जातीय दंगल घडण्याचा मोठा अनर्थ यावेळी टळल्याचे बोलले जात आहे. रात्री उशिरा या परिसरातील तणावाची परिस्थिती निवळल्याचे सांगण्यात आले. एका समाजाच्या तरुणाने रस्त्याच्या मधोमध गाडी लावली होती. ती काढण्यास सांगितल्यानंतर त्याने ऐकले नाही. त्यातून वाद सुरू झाला. या संबंधित तरुणाने आपल्या समाज बांधवांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करून बोलावून घेतले. हा गट दगडफेक करीत घटनास्थळी पोहोचला. पुढे दोन्ही गटांकडून दगडफेक सुरू झाली अशी माहिती समोर आली आहे. खास करून घोंगडे वस्ती भवानीपेठ परिसरातील पक्ष आणि संघटनाचे बोर्ड एका गटाच्या युवकांनी फाडल्याची माहिती देखील पुढे आली आहे. या घटनेदरम्यान जोडभाऊपेठ पोलीस ठाण्यास कळवल्यानंतर तातडीने पोलिसांची कुमक घटनास्थळी दाखल झाली. शिवाय परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी SRP जवानांच्या तुकड्या देखील तैनात करण्यात आल्या होत्या. जखमी तरुणांना येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. जखमींच्या निश्चित संख्या किती झाली आहे हे रात्री उशीरपर्यंत समजले नव्हते. बिपिन भैया आता